तर नमस्कार मित्रांनो, आपण पाहिलं असेल आता सध्या एसटी बसने जर प्रवास करायचा असेल तर एनसीएमसी कार्ड अनिवार्य आहे, म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे अनिवार्य अशी चर्चा आता सध्या सर्वत्र सुरू आहे आणि डेपोमध्ये सुद्धा खूप गर्दी आहे हे कार्ड काढण्यासाठी. म्हणजेच काय तर हे कार्ड आता अनिवार्य करण्यात आलेलं होतं एसटी बसने प्रवास करण्यासाठी. म्हणजे जसं की ज्येष्ठ नागरिक असेल, महिला, दिव्यांग, विद्यार्थी असेल यांच्यासाठी ज्या सवलती त्या जर सवलती मिळवायच्या असेल तर एनसीएमसी कार्ड काढायला लागणार आहे अशी सर्वत्र चर्चा होती. म्हणजे अनिवार्यच करण्यात आलेलं होतं हे सुरुवातीला जेव्हाही याबद्दल अपडेट आली तेव्हा. परंतु मित्रांनो, आता यामध्ये एक राज्य परिवहन मंडळातर्फे युटर्न घेण्यात आलेलं आहे आणि आता हे जे कार्ड आहे घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, अन्यथा नाही घेतलं तरी चालेल असं इथे ट्विट करून राज्य परिवहन मंडळातर्फे सांगण्यात आलेलं आहे. काय थोडक्यात माहिती आपण समजून घेऊया. बघा, तुमच्या स्क्रीनवरती एक पोस्टर दिसेल तुम्हाला, त्यावरून आपण ही माहिती समजून घेऊया. तर बघा, एसटी बस तिकीट नियमांवर शासनाचा युटर्न, एनसीएमसी कार्डाबाबत दिलासा. काय दिलासा दिला त्याला बाबा? एसटी बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतींसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक केल्याची घोषणा झाली होती. मात्र नागरिकांच्या तक्रारीनंतर शासनाने निर्णयावर युटर्न घेत स्पष्टता दिलेली आहे. म्हणजे काय मित्रांनो, नागरिक पण आता तक्रार करायला लागली होती की एनसीएमसी कार्ड हे अनिवार्य नसेल पाहिजे, म्हणजे एक ऑप्शन असायला पाहिजे की ठीक आहे यार, कोणाला कार्ड घ्यायचे कोणाला नाही घ्यायचे. आणि बरेचसे असे अजून काही प्रवासी आहेत ज्यांना हे कार्ड वगैरे वापरता येत नाही. ही काय एक टॅबची सुविधा आहे, म्हणजे जसं आपलं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असतात त्या प्रकारचं कार्ड आहे. आता जे खूप वयस्कर ज्येष्ठ नागरिक आहेत, प्रवासी आहेत, वयस्कर आहेत, त्यांना नाही होत या गोष्टी त्यांच्याकडनं, तर त्यांच्यासाठी तुम्ही अनिवार्य करायला नाही पाहिजे असतं. आणि याच गोष्टींचा विचार करून आता इथं शासनाने थोडासा युटर्न घेतलेलाच आहे. तर बघा, एसटी प्रवाशांना ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास, महिलांसाठी हाफ तिकीट आणि विद्यार्थ्यांसाठी सवलतीचे पास मिळतात. सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं होतं. मित्रांनो, राज्य परिवहन मंडळाने ट्विट करून सांगितलंय की एनसीएमसी कार्ड सध्या अनिवार्य नाही. प्रत्येक आगारामध्ये एनसीएमसी कार्डची नोंदणी सुरू आहे. नागरिकांनी कार्डची किंमत व रिचार्ज अटी जाचक असल्याच्या तक्रारी केलेल्या म्हणजे जास्त आहे आणि या विरोधामुळे शासनाने सक्तीचा निर्णय मागे घेतल्याचे स्पष्ट झालेले आहे. तर बघा, ही एक महत्वाची अपडेट आहे आणि सर्व एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एक छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो. जर आपल्याला व्हिडिओ दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.